सबस्क्राईब करा मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलला आणि बेलचं जे चिन्ह दिसते त्याला प्रेस करा. याने तुम्हाला मी जे नवीन रेसिपीज पोस्ट करते त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझी नवीन एकही रेसिपी मिस नाही करणार. तर आज इथे मी तुम्हाला साजूक तूप कसं बनवायचं घरच्या लोण्यापासून ते दाखवणार आहे. बऱ्याच जणांनी प्रकार टाकलेले असतील, पण ह्याचे थोडे 2-3 जे तुम्ही आयटम ॲड केले तर तुमचं तूप खूप छान बनतं आणि रवेदार आणि कणेदार एकदम दाना तुम्हाला दिसत असेल. हा बनण्यासाठी एक आयडिया मी व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे. तर तुम्ही आता रेसिपी आपण चालू करूया. त्यासाठी इथे साय जमवलेली होती, दुधावरची साय, आणि त्यात बर्फ टाकून घेतलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. साय तुम्हाला करायच्या आदल्या दिवशी रात्री बाहेर काढून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला तूप करायचं आहे. तर त्याला रवीने मी इथे करून घेते. तुम्ही मिक्सरमध्ये पण टाकून याला करू शकता. थंड बर्फ याच्यासाठी टाकायचा की लोणी पटकन याच्यात मिक्स होऊन येतं मग. आणि बर्फ टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मी थंड पाणी इथे घालून घेणार आहे. लोणी करताना थंड पाणी वापरायचं आहे, म्हणजे पटकन त्याचा गोळा मग तयार होतो आणि भांडे पण जास्त भरत नाही. ज्या भांड्यामध्ये मी साय जमवली होती त्याच भांड्यामध्ये मी याला लोणी करून घेणार आहे. आणि कढई एकच घेतलेली आहे, त्यामध्ये भांडे न भरवता पण हे तूप कसं करायचं ते मी इथे दाखवणार आहे. कारण तूप करणं बऱ्याच जणांना हे त्रासदायक वाटतं, तर आता हे तुम्हाला इथून पुढे त्रासदायक वाटणार नाही. तर आता परत थंड पाणी टाकून ही प्रोसेस तुम्हाला रवीने विस्क फिरवून घ्यायची, किंवा मिक्सरमध्ये पण तुम्ही थंड पाणी टाकून लगेच फिरवून घेऊ शकता. आता जे लोणी निघालेलं आहे ते मी आता कढई घेतलेली आहे, त्या कढईमध्ये मी टाकून देते पाण्यासोबत. आणि त्यानंतर तुम्हाला आता इथे हाताने काम करावं लागणार आहे. तुम्हाला हात नसेल भरवायचं तर चमच्याने तुम्ही करू शकता, पण हाताने जे व्यवस्थित काम होतं ते चमच्याने एवढं व्यवस्थित होत नाही. अशा प्रकारे आता जे पाणी साईडला करून घेणार आहे मी आणि लोण्याचा गोळा एकीकडे करून घेणार आहे. तर साय तुम्हाला परत एकदा सांगते, ज्या दिवशी तूप बनवायचं त्याच्या आदल्या दिवशी रात्री तुम्ही बाहेर काढून ठेवायचे आहे, म्हणजे लगेच लोणी इथे बनवून तयार होतं. तर आता इथून लोण्याचा गोळा मी इथे बाजूला काढून घेते आहे ते पाण्यामधून. म्हणजे ते ताक तुम्ही वापरायचं असेल तर वापरू शकता, नसेल वापरायचं तर तुम्ही नाही वापरू शकता. ते नाही तर याचा तुम्ही बाकीचे उपयोग पण करू शकता. केसांना वगैरे तुम्ही हे लावू शकता, केस त्याचे सॉफ्ट होतात मग त्याने, जर तुम्हाला हे ताक खायचं नसेल तर. त्यानंतर जे रवीला लागलेलं आहे ते सगळं लोणी मी इथे काढून घेणार आहे. आणि त्यानंतर जे पाणी इथे खाली राहिलेलं आहे ते मी आता टाकून देणार आहे. आणि त्यानंतर आता मी दुसरं पाणी इथे घेणार आहे. जे लोणी आपण काढलेलं आहे त्याला आपण परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. जे हे माझी आई बनवायची त्याप्रमाणेच मी तुम्हाला ही रेसिपी करून दाखवते आहे. पूर्ण आईच्या पद्धतीने ही रेसिपी आहे आणि सगळ्या टिप्स याच्यात आईच्या मी इथे दाखवणार आहे, जे माझी आई टाकते तूप बनवताना ते. तर लोणी आता इथे मी व्यवस्थित धुवून घेते परत एकदा. आणि धुवून झाल्यानंतर जे पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे बाजूला. आणि आता ही कढई आपल्याला अशीच गॅसवर तूप बनवण्यासाठी ठेवून द्यायची आहे. तर गॅस चालू केलेला आहे मी. आणि आता तूप इथे जे लोणी आपण केलेलं आहे त्याला कढवून घ्यायचं आहे. थोडासा पहिल्या वेळेस गॅस मोठा ठेवायचा आहे, लोणी मेल्ट होईपर्यंत किंवा लोणी वितळेपर्यंत. तर अशा पद्धतीने आता मी सगळं लोणी इथे वितळवून घेणार आहे. आणि नंतर वितळल्यानंतर आपल्याला लगेच त्याच्यात गोष्टी टाकायच्या नाही आहे. जसं तूप बनत जाईल तशा मी ज्या 2-3 गोष्टी टाकणार आहे त्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत, मग तुम्हाला समजेल. तर आता लोणी इथे पूर्ण पघळलेलं आहे, वितळलेलं आहे. त्यामध्ये आता तुम्हाला दिसत असेल की तूप बनायला आता इथे चालू झालेलं आहे. लोणी ट्रान्सपरंट झालेलं आहे. पहिले पांढरं होतं त्याचं ट्रान्सपरंट होत चाललेलं आहे. आता याला असंच उकळू द्यायचं आहे थोडंसं मीडियम हाय फ्लेमवर. आणि पूर्ण याला ब्राऊन रंगाचं होऊस तर तुम्हाला करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला जास्त थोडंसं असं ब्राऊन खरपूस तूप असं आवडत नसेल तर तुम्ही थोडं कमी याला उकळून घ्यायचं आहे. तर बेरी निघालेली आहे ही तुम्हाला दिसत असेल, जे एक्स्ट्रा आहे तुपामधलं निघलेलं, हे तुम्ही फेकून न देता यापासून तुम्ही बरेच आयटम करू शकता. किंवा नसेल तुम्हाला करायचं तर साखर पण तुम्ही याच्यात नुसती टाकून खाऊ शकता बेरीमध्ये. पुढं मी सांगणार आहे ते. तर आता तूप आता उकळलेलं आहे, त्यामध्ये आता 3-4 लवंगा घालणार आहे मी. आणि लवंग घालून याला पुन्हा लवंग घातल्यानंतर याला पूर्ण उकळून घेणार आहे. शुद्ध तूप म्हणून जे विकतात बाहेर त्याच्यात बाहेरच्या तुपामध्ये शक्यतो प्युअर देत नसतील असं मला वाटतं. डालडा मिक्स असतोच त्याच्यामध्ये, त्याच्यापेक्षा घरीच तुम्ही आता तूप सोप्या पद्धतीने करू शकता. आणि ही तुळशीची पानं आहेत, तुळशीची पानं इथे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती यामध्ये घालायची आहे. याने शुद्ध तर होतोच तूप, आणि वास लवंग आणि तुळशीचा याला खूप छान लागतो तुपाला. तूप जेव्हा आपण खातो तेव्हा तुपाचा फ्लेवर एकदम
खूप छान लागतो. त्यानंतर आता जे एक्स्ट्रा निघालेलं आहे, बेरी त्याला म्हणतात, बऱ्याच भागामध्ये दुसरे काही नावं असतील, ते तुम्ही बाजूला काढून घ्यायचं आहे. याची तुम्ही बर्फी करू शकता किंवा तुम्ही याची लापशी वगैरे गव्हाची पिठाची असं बरेच प्रकार तुम्ही या बेरीचे करून खाऊ शकता. नाहीतर सिंपल याला मिक्सरमधून साखर टाकून फिरवून पण नुसतं चमच्याने तुम्ही खाऊ शकता. आता तूप दाणेदार आणि रवेदार करण्यासाठी इथं पाणी घेतलेलं आहे मी, आणि तूप शेवटी झाल्यानंतर त्याच्यात पाणीचे असे शिंपडून घेणार आहे. याच्यामध्ये पाणी स्प्रिंकल करून घेणार आहे थोडंसं पाणी. याने काय होतं, तूप तुमचं एकदम दाणेदार आणि रवेदार होतं. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवणार आहे मी तूप कसं झालं ते. तर आता हे पाणी घातल्यानंतर याला पूर्ण तडतडून जे आवाज निघतो तो आवाज निघाल्यानंतर 1-2 मिनटं तुम्हाला परत उकळून घ्यायचं आहे तूप नीट, थोडंसं मीडियम हाय फ्लेमवर. तर पाणी घातल्यानंतर आता इथे तूप पूर्ण मी उकळून घेतलेलं आहे. तुपाचा वास खूप छान पूर्ण घरामध्ये सुटलेला आहे, सुगंध. तर आता याला थंड होऊ देणार आहे आणि थंड झाल्यानंतर याला गाळणीने गाळून घेणार आहे. तर तूप आता मी इथे गाळून घेतलेलं आहे आणि अजून थंड झाल्यानंतर ते जेव्हा घट्ट होतं तेव्हा तुम्हाला एक एक दाणा त्याचा मोकळा दिसतो. हे तूप तुम्ही खाऊ शकता. वरण भातावर, साजूक वरण भाताची रेसिपी टाकलेली आहे. हे खानदेशी मसाला खिचडी पण टाकली आहे. तुरीच्या दाण्यांची खिचडी पण मी टाकलेली आहे. ते तुम्ही बघितलं नसेल तर तुम्ही नक्की बघा. तुपाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि पाण्याची जी ट्रिक आहे, जे तूप दाणेदार बनतं, ते तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं ते. आणि तूप ह्या प्रकारे तुम्ही नक्की करून बघा आणि बनवल्यानंतर तुमचं तूप कसं झालं ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. तूप तुम्हाला दिसत असेल आता तूपचं दाणा असं दाणेदार झालेलं आहे ते तूप. तर साजूक तुपाची ही रेसिपी ट्रिक्स आणि टिप्ससोबत, आईच्या टिप्ससोबत तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मनीज रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या छानशा नवीन वेगळ्या रेसिपीसोबत. बाय बाय.